हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं, आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे. अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या, एकनाथरावजींनी दिल्या, मी पण माझ्या लोकांना सांगितलं. मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये. परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले, बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका. परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो. नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच. परंतु मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार. परंतु रोहित पवार जर तथ्यता आढळली तर काय कारवाई? त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल. मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेऊ. कृषी मंत्री खोटं बोलतात असं रोहित पवार एक म्हणतात. मिनिट, बाकी कोण काय बोलतंय त्याला माझ्याला काही घेणं देणं नाहीये. शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं, कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं, राज्यमंत्र्यांच्याकडनं, नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठंतरी कमीपणा येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनंच होता कामा नये. फक्त माणिकराव कोकाटे नाही तर योगेश कदम असतील, संजय गायकवाड असतील, संजय राठोड असतील, संजय शिरसाट असतील, यांची सगळ्यांचीच प्रकरणं बाहेर येताना दिसली. त्यामुळे महायुतीतल्या अनेक मंत्र्यांवर येत्या काळामध्ये गाज येईल असं बोललं जाते. ह्याबद्दलचा निर्णय आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री कुणी असले, मागे जसं एकनाथराव शिंदे होते, आता देवेंद्रजी आहेत, मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो. आता हे मुख्यमंत्री असतील किंवा मागचे एकनाथरावजी असतील, ते तिघांशी चर्चा करायचे, त्याबद्दलचा निर्णय घ्यायचे. त्याबद्दल शेवटी हे 3 पक्षाचं सरकार आहे. इतर पण मित्रपक्ष RPI आणि इतर पण आहेत, त्याच्यात नाही असं नाही. पण याबद्दल सहसा काही घडलं तर NCPच्या मंत्र्यांच्याबद्दल घेतलं तर त्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जास्त असते. अर्थात राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात. तसंच एकनाथरावजींचं